राशिद शेख नामक आरोपी लड़के ने 16 साल की नाबालिग लड़की को प्यार के जाल में फंसाकर बहला फुसलाकर उससे जबरन शारीरिक संबंध बनाए। इसके बाद उस लड़की के माता पिता को आरोपी ने कई बार जान से मारने की धमकी दी। मामले की गंभीरता को देखते हुए जरीपटका पुलिस के जांच पथक ने आरोपी को हिरासत में लेकर इस अपराध में गिरफ्तार किया गया। आरोपी द्वारा इस मामले में उपयोग की गई हुई बाइक, मोबाइल फोन पुलिस ने जब्त कर लिया है। पुलिस ने आरोपी के खिलाफ पॉक्सो एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। इस मामले में आगे की जांच पुलिस कर रही है। यह कार्यवाही वरिष्ठ पुलिस निरीक्षक बिताड़े सर, क्राइम ब्रांच के पीआई सर के मार्गदर्शन में जांच पथक के गजानन निशीथकर, शैलेंद्र पवन यादव, अमोल हरने ने की है। जरीपटका पुलिस स्टेशन के पीएसआई प्रदीप काइट ने सभी नागरिकों से निवेदन किया है कि ऐसी कोई भी घटना होती है तो जल्द से जल्द पुलिस को इसकी सूचना दे। अपराध क्रमांक 315/2024 कलम 376(1), 504, 506 भारतीय दंड विधान संहिता सहकलम 4, 8, 12 पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यातील पीडिता ही 16 वर्षाची असून यातील आरोपी हा पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील वैशाली नगर कमाल चौक येथे राहणार आहे। त्याचं नाव राशिद शेख हे आहे। आरोपी हा पीडितेच्या शाळेबाहेर उभा राहत होता व त्याच शाळेच्या बाहेर राहून त्याने त्या पीडितेसोबत संबंध प्रस्थापित केले, तिला जबरन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले। तसेच तिच्या हे केल्यानंतर सुद्धा तिच्या आईवडिलांना तो धमक्या देत होता, जीवानीशी मारण्याच्या धमक्या देत होता। प्रकरण गंभीर असल्याने यातील आरोपीला तात्काळ अटक करण्याबाबत सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी सूचना दिल्या होत्या। पोलीस ठाणे जरीपटका येथील तपास पथकातील गजानन निशीथकर, शैलेंद्र पवन यादव, अमोल हरने यांनी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बिताड़े सर तसेच क्राइम पीआई सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले व त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। सध्या पीसीआरवर असून आरोपीने या गुन्ह्यामध्ये वापरलेले वाहन तसेच त्याने वापरलेला मोबाईल हे जप्त करण्यात आलेले आहे। आरोपी हा जास्त शिक्षण झालेला नाही, तो शाळेच्या बाहेर राहून ह्या अशा कामधंदे करून या मुलीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढलेले आहे असं सध्या तपासात निष्पन्न झालेले आहे। गुन्हा हा तपासावर आहे व आरोपीने या गुन्ह्यामध्ये त्याने त्याचा सहभाग कुठपर्यंत आहे, तसेच त्याला इतर कोणी मदत करत आहेत का, साथीदार काही आहेत का जे त्या परिवारावर दबाव टाकत आहेत, याचा सुद्धा सखोल तपास करण्यात येणार आहे। मी जरीपटका पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व अल्पवयीन मुलांना तसेच त्यांच्या वडिलांना, वडीलधारी मंडळींना एक आवाहन करतो की असा कुठलाही प्रकार घडला असेल तर तात्काळ त्याची माहिती पोलीस स्टेशनला देणे। नागपूर शहरामध्ये पोलीस दीदी, पोलीस काका अशा वेगवेगळे प्रकारचे प्रकल्प आयोजित करण्यात येतात। प्रत्येक शाळेमध्ये जाऊन पोलीस दीदी या मीटिंग घेतल्या जातात व गुड टच, बॅड टच तसेच अशा प्रकारचा कुठलाही अपराध घडत असेल तर याची माहिती पोलीस दीदी, पोलीस काका यांना देण्याबाबत सूचना त्यांचे स्वतःचे मोबाईल नंबरसुद्धा मुलांपर्यंत पोहोचवण्यात आलेले आहेत। त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येत आहेत व त्यांना तात्काळ आरोपींना अटक करण्यात येत आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।